आयला होय रे. हं. गावात लय झालंय. फवारा आणून ठेवलाय आणि मारायचं पाऊस का उघडा ना. मग ही मोठाला घेऊ काढून. मला आहे ना तुम्हाला समजणच का हे काळा ना तुम्ही ना अजून पण शेतीतच डोकं घाला. अरे पण आता याला आणलंय ना फवारा, समजाय काय झालं मला आता. हा म्हणजे अजून तुम्ही याच्यातच गुंतलेले आहेत, पण घरात काय चाललंय काय दिसतंय हे तुमच्या डोळ्यात दिसत नाही तुम्हाला. आता काय झालं घराला तेव्हा? काय झालं म्हणजे अजून ते मी सांगायचं का? अरे पण काय कोणा संग बांधणं खेळलोय का, काय केलंय का, काय झालंय का आपलं अहो कुठं काय? तुम्हाला घरात दिसत नाही का भाऊजाई कशी राहते, भाव कसा राहतो, आपण कसं राहतो, आपण काय करतो? आता त्याचं कसं आहे तुला सांग का, आता त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. कोणामुळे आहे तो पगार? अरे मस आहे आपल्यामुळे, पण आहे त्याला पैसे त्याच्याकडे. आता ते तुमचं झालं भावाचं, पण ते एवढे नटून ठटून का दागिना घालून नेट ते मला काय नसर वाटत. आता वाटाय काय रे, चाललंय ना चलून द्यायचं, त्याचं काय असतं तेव्हा तुमचं एवढं. बरं बाय चाललं चलून द्यायचं. अहो हे 2 पळ्यावर किती दिवस झाले, त्याच्या शिक्षणाच्या टायमाला तुम्ही सारे दागिने मोडले म्हणे ते नोकरीला लागले करून देईन. अहो अजून ते सुद्धा नाव घेईन आणि तुम्ही सुद्धा म्हणे ना त्याला का तुम्हाला वाटतं नको भावाचं मन दुखवायला का वर आपण सहन करायचं. अरे देईन त्याला कळाल्यावर देईनच ना, त्याला काय कळत त्याला काय कळत नाही का? त्याला देईन कळाले देईन कस काय कळन त्याला? हाय ती अजून हाय ना बाई. अजून बारीक आहे ती, एवढं काय कळत त्याला, लय बारीक बरं आहे बाई रे. तुमचं अजून बारीक आहे. अहो तुमच्या अंगाकडे पहा. नाही आता जाऊ दे, कसं असते मी कुठं जातोय खायला, इथेच राहणार असतो. हा आपण झालो घरगडी आणि त्याला करून ठेवलंय कारभारी. अरे तसं नाही, काय होतं आता मी होतो पहिला कारभारीच. अहो तुम्ही मस्त होते पहिले कारभारी, पण आता हाय का हातात काही 1 रुपया तरी देतो का ते आपल्या हातात? का विचारतो कोणत्या गोष्टीला? आपण मरमर मरायचं, तो काही म्हणत नाही बोलत नाही, त्याच्या बायकोच्याच नादात आहे. अरे तू अजून हुडी आहे. काय तुम्ही बोला आता हुडे? मॅनेजर आहे कंपनीत, 1.5 लाख रुपये पगार आहे तुमचा. तर पाबळ्यापणा कवा संपन तर संपू. कसं असतं आता, मला ते किती केलं तरी बारीकच आहे. आणि गाडीला पैसे कोण दिले? अरे आता आपले कांद्याचे याचे होते आपल्याकडे, मग दिली गाडी घेऊन. म्हणजे सगळी गोम तुमच्यातच आहे म्हणायचं. ठोक कसं असतं आता, भावानी सांभाळून घेणं गरजेचं असतं. मग तो कम नाही सांभाळून घेत तुम्हाला? कवर तो आपले कष्ट घेतोय. बरं बघू, तू काय एवढी लय तक करते, कुठं आजच कुठं जायचे आपल्याला? काय तक करते? तुम्हाला किती दिवस झाले कपडे नेन, मी तर किती दिवस या साड्या घाली ते, आणि ती रोज नवीन साड्या घालून हिंडती. काही वाटत नाही का जीवाला? तुम्हाला कसं सांगू? अरे पण त्याला बी एक दिवस भावाची लाज वाटणच ना. त्यांना नाही वाटणार. ही निदान तो कारभारी झालाय. आता त्या टायमाला मी कुणाकडून 2 रुपये आणून कसं बी आणून काही यांना कमी तर नाही पडून दिलं. अहो पण त्याला समजत नाही ना आता ते. असू दे, त्याला कळण. नाही कळाल्यावर मी आहेच ना शेवट. का पाटके कपडे घातल्यावर आपण त्याला कळण का? आता हे- आपण कवर आहे करायचं. माय लागलं तुटायला आता. बघू त्याला कवा लाज वाटत काय होती ती बघन ना मी. अरे काय होतं आता, लय याच्या वेळी लगेच विचार करायची गरज नाही एवढी. काय होतं बरं दादा. हा. अरे गावात किती वाढलंय. हा? ते फवाराचं औषध नाही आणलं काय? अरे आणलंय ना. कधी मारायची ते? अरे पाऊस येतोय हो, पावसात मारितो का? ते औषध वायाला जाईन. तसं आहे का? मग तो पाऊस येतच मग हाताने घ्या ना उपटून. मग उपटायला. ही बघ ना, ही काय चाललंय? तुला वाटलं काय बसलेलो आहेत का? हा नाही चालू मला वाटलं काय हे तसंच पडत काय. हा गा असं. हा. आणि जाऊ बाई ते कपडे धुयाचे राहिले तेवढे धुवून घ्या. हम्म. आम्ही कसं माहेरी चाललोय नाही का माझ्या, तेवढं काम करून घ्या. 8 दिवस येत नाही बरं का मी. आणि फिरायलाही जाणार आहे तिकडे. होय. हा हा. अक्षय, हम्म. अरे ती मला ना जरा लय कणकणीन ते आले, मला 500 रुपये दे रे. 500? काय लागत असते रे तुला पैसे? दरवेळेस 500 दे ना 1000 दे. अरे काय मग- करीत असतो पैशाचं? अरे काय करीत असतो म्हणते, आता औषध आणल्यात याला. हा औषध माझ्याकडे नाही पैसे पैसे नको मागत जाऊ मला. मी तुम्हाला ह्याच्यासाठी म्हणलं होतं नीट रस्त्याने चला, तुम्हाला इकडे यायचं होतं. पण ते- हा? जेव्हा पाहिजे तेव्हा ह्यांना पैसेच पाहिजे असतील. कशासाठी पैसे लागतात तुम्हाला? मग सांगते. दवाखान्यात तरी फोन करून सांग, नको देऊ. काय होतं थोडंफार दुखण्याने लगेच का दवाखाना असतं काय? सहन कर जरा. काय होतं त्याला? मग ऐकी रागात. हा? येऊ का? घ्या करून त्या हाताने. चल घे, उशीर होईल. कळलं? मी इतके काय सांगत होते, कळलं ना? कसं म्हणती ती? धुणं घ्यायच्या का घरची बाई आहे का मी काम करायला? हा? आणि आपण कष्ट करून यांच्या भाऊंजळे घालायला तुम्हाला अजून अक्कल येऊ द्या. सगळं नका देऊ त्यांना. शेणे, उद्याच्याला आपल्याला त्या दाराच्या बाहेर बसून तुकडा देतील. पण ह्यो असं कसं काय म्हणलं पैसे नाही म्हणून? कसं काय म्हणलं? म्हणजे त्याला सगळं पेमेंट दिलंय, उसाचं दिलं, कांद्याचं दिलं, तरी त्याला 500 रुपये मागता तुम्ही. आणि तो पण म्हणतो माझ्याकडनं येईन दुखणं आल्याने काय होतं? जाऊ दे, आता हा? तू कारभारी केलाय मी, त्याच्यामुळे आता काय कारभारी केला ना म्हणूनच तो डोक्यावर बसलाय. आता- आधी आपली जागा सोडायची नसती. काय लय मानव नाही धरायचे. बघू थोडे दिवस, मी काय एवढा भाव वाटे का? थोडे दिवस बघू दे ना मला बी. तुम्ही बावळट नाही मला पण कळतं, पण हा. एवढं पण त्यांच्या हातात नका देऊ. नाही हातात नाही. बघू तुम्हाला काय करायचं, तू नको लय टेन्शन घेऊ नको. नाही तुमच्या ज्याने हा. नसलं होत ना, मग मी सांगा त्या दोघाला काय आहे ते. काय नाही एवढं नको विचार करू. अरे ती उद्या काय होईल त्याचं ती बघू पुढं. आणि आता हे गवत तुम्ही एकट्याने काढायचं, मी काढणार नाही. हे बरोबर. असा रुबाब मी सहन करणार नाही. बरं मी काढितो बाबा, नको काढू तू. जाऊ दे आता, मला तर करावंच लागेल ना. करा तुम्ही, मी हा चालली. लय भाऊ
याच्या हातात देऊन ह्यो मला 500 रुपयाची किंमत केली आणि पहिले याच्यासाठी काय नाही केलं मी. त्याच्याकडून पैसे आणून याला शिकवलाय, लहानाचा मोठा केलाय. बरं आज 1.5 लाख रुपये पगारावर लावलाय, तुला गाडी घेऊन दिली, तू माझी 500ची किंमत. बरं असं त्याच्या हातात काय हरकत नाही. मला कसं सोडता येईल. हा तुम्ही नका सोडू. आता काय झालं बरं? आता औषध मारायचंय ना, कशाला दमात मग? अरे पण मग आता हे मोठाला तर औषध जरी मारलं ना तरी हे मोठाला काढावंच लागणार आहे आपल्याला. तुमचं खरंय बाई, करा तुम्ही काम. मला आता काय तुमच्या तोंडी लागायचं नाही, काही म्हणायचं नाही. मी उपली तिकडे उपटी तुम्ही इकडे उपटा. बरं तसं कर बाबा. किती समजून सांगितलंय, माणसाच्या डोक्यात भावाचं लय प्रेम चाललेलं आहे ना, ते जाणारच नाही. नुसता काम आणि जीव घ्यायचं काम चाललेलं आहे. बाय 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 काय चाललंय? हा या. काय नाही, गावातलं बुकटीत होत ना मोठालं. काय होत आहे, काय म्हणता? काय बाई तुमचा हाल. अहो तुम्ही कोणत्या जगात जगता? आता काय झालं? हा आता किती वर्ष कष्ट करायचे आणि अशा रानामध्ये सगळ्या जीवन घालवायचे तुम्हाला कष्टात. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? तुम्हाला नाही आता काय सांगून कळायचं. समजून येड्याचं धन असल्यागत झालंय. अगो बाई तुझ्या नवऱ्याने काय काय नाही केलं त्या भावासाठी. शिक्षणाला पैसा याच्या त्याच्याकडून कर्ज घेतलंय आणि त्याला एवढं मोठं केलंय आणि आता कुठे गेलेत ते? आता गेलेत माहेरी, उजून तिकडे फिरायला जायच्यात 8 दिवस आणि आम्ही बसतोय इथं गवत काढीत. अहो येडे का खुळे तुम्ही. हा सगळे रानामध्ये तुम्ही कष्ट करायचं आणि सगळं ते खाणार काय आयत्या पिठं रेगोटा वगैरे वडल्यागत. हा कधी शहाणे होणार? जरा समजून तिला कशाला एवढे हे करता. हे तुम्ही तुमच्या कब्जात घ्या आणि त्यांना नोकरी पाणी आहे, त्यांना कायला काय हे करता तुम्ही? आता त्याचं कसं आहे तुम्हाला सांग का, एकत्र कुटुंब आहे. खरे बाबा तुमचं एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब आहे म्हणून ती बारकी भाऊजाई पर सोन्याने मडवून घेतली. भावाच्या गळ्यामध्ये चैनी आणि हिच्या गळ्यामध्ये आहे का काय? थोडीफार अक्कल पाहिजे का नाही? आपल्या बायकोला कष्टातच घालवायचं का आयुष्य? झिजली ना पार ती कष्ट करू करू. कधी आहे का तिची हाऊस मौस? काय सोन्याचा दागिना एखादा दागिना तर करावा चांगला. अहो त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. हा तेवढंच भूषण आहे आम्हाला. कुणामुळे एवढ्या शिक्षणाला पैसे लावले, नोकरी लावली म्हणून पैसा आहे, म्हणून 1.5 लाख रुपये पगार आहे. आणि तुम्ही असंच बसा आणि आयुष्यभर हमाल्या करत, अहो, आणि माहिती- त्यांच्या हाजी हाजी करत. सारे दागिने मोडे तुम्ही तर पाहिलेत. माहिती आणि की त्याची मला. इच्छा सुद्धा नाही झाली आता बायको सोबत का बहिणीला बी दागिने करतो म्हणून. तुम्ही एवढा लाड करू नका. आता थोडक्यात येत आवळ घाला, जरा येसन घाला, जसं बैलाला घालतो तशी. नाही तर डोक्यावर नाचायला येळ लागायचा नाही. मस्त नाचलाय आता. अरे राजभाऊ, हा जे इकडं काय काय म्हणते काय चाललंय? का? काय नाही, गावात काढीत होय ना. मी काय पाहिलं, काय तुझा भाऊ गाडीत गावाला गेलाय आणि तुझी ही काय अवस्था करून ठेवली तू. तुला घालाय नीट कपडे नाही, त्याच्या गळ्यात दाग दागिने, त्याच्या अंगात छाप पोशाख, बायकोच्या गळ्यात दाग दागिने. तुझा काय रुबाब होता आणि आता हे काय करून ठेवलं? आता त्याचं कसं आहे तुला सांग हा. का, एकत्रित कुटुंब आहे त्याच्यामुळे करावं लागत एका मेरीला सहकारी थोडं. भाऊ एकत्र कुटुंब आहे तर एकमेकांनी असं सगळं सारखं राहायला पाहिजे. एकाला भिकाऱ्यावानी आणि एकाला राजासारखं नसते. एकत्र कुटुंब कशासाठी असते? हाताला हात धरून खांद्याला खांदा धरून काम करणार, एकत्र राहणार. हे असं वय तुम्हाला मोल करण्यासारखं आणि ते राजासारखं राहायचे. एकत्र कुटुंब तुम्हाला समजतं, त्याला समजत नाही का? तुम्हाला सांग का, मी तसा बी कुठं जात नाही, येत नाही. मी इथेच असतो, शेतीच बघत असतो मी. मी काय बाहेर जातो एवढा. घरगडी आहेत आम्ही. अहो भाऊ हाय की मी नाही? तुम्हाला काय सांगते, आता तरी शहाणे व्हा. म्हातारपणात तुम्हाला कोण बघणार आहे? हाय का तुमच्या आटपाटी पटी कोणी? हा ते जर असंच वागायला लागलं तर म्हातारपणात तुमच्याकडे लक्ष देणार नाही, असंच हिंडत राहतील. काय राजा भाऊ, काय नाही, ही चाललंय ना गावात काढायचं. काय म्हणते तू ती? काढ इकडे गावातच. का बरं? ते अक्षा 4 व्हीलर गाडीत गेलाय फिरायला. मला जायचं होतं गावात, हात केला तर थांबला सकट नाही. बायकोच्या नादात हा. हलता रप चालला होता. त्या सासरवाडीला गेलास. सासरवाडीला गेला तो, अंगावर कपडे नाही नीट. हा यांना त्याच्या लय अंगावर कौतिक. 2 चायने गळ्यात, बायकोच्या अंगावर डाग बघ ना. वहिनीचे काय आलेत, आहे का फुटका म्हणी. अहो हाताने हाल केलेत त्यांनी बायकोचे आणि स्वतःचे, आणि त्या भावाचं घर भरल्यागत केले. हा लग्न करून दिले, सगळे सून आणली. ती विचारती तुम्हाला कौतुक आहे का काय तुमचं? एवढं तुम्ही कष्ट केलंय त्याच्यासाठी, तिला जाण आहे का? तिला तर जाऊ दे, ती बाहेरची, पण भावाला एवढा होता तसं तू मोठा केलाय त्याला. शाळा केलंय मी सगळं केलंय बरं का, पण ती काय होते त्याची जाण त्याला राहिलेली नाही जरा. त्याचं काय झालंय, तो तसा आहे ना आता वेगळाच वागायला लागलाय थोडा. पण आता मला काय वाटायचं की बुवा एकत्रित कुटुंब आहे, चला एका मेरीला सहकार्य करायचं असतं, पण तो सहकार्य करण्यासारखा राहिलेला नाही आता. मी काय म्हणते भाऊ, अजून वेळ गेलेली नाही, वेळ तुमच्या हातात आहे. आताच त्याला आवर घाला, काय ते येसन घाला आता. काहीतरी स्टँड घेतो. थांबा.
हॅलो अक्षय, तू जिथं असशील ना तिथून आताची आता माघारी ये. काय झालं? तुझा भाऊ मिळालाय. हाय त्या अवस्थेत तिथे यायचं आणि कुठे यायचं? आपल्या हिरीपाशी यायचं. लगेच निघायचं, नाही तर मला त्या सासरवाडीत येऊन धिंगाणा करायला लावू नको. तुला सांगतोय लगेच निघ. हा हाय मी हिरीपाशी बरोबर. येतोय तू. आता तुम्ही लोक आले ना म्हणून जरा डोक्यात हे पडला उजेड, नाही तर इतक्या दिवसांनी सांगा ते मी काय काही कळा ना. मला ह्या अपेक्षा त्याच्याकडून नव्हते हो. मी लय केलेला माणूस आहे त्याच्यासाठी. त्याला कसं वाटायचं आज ना उद्या सुधरा. आता आपण बघतोच ना आपल्या डोळ्यासमोर सगळं झालेलं. तुमचं दुःख आम्हाला बघवलं नाही म्हणून आम्ही सांगितलं. तसं काय आम्ही काय कपट भावना नाही सांगितलं. आणि त्यांनी एवढंच नाही माहिती, फक्त 500 रुपयाची किंमत केली त्यांनी. तुमचं काय घर फोडावं याला आमची काही इच्छा नाही. तुम्हाला सांगू का, 500 मागितले ना 1000 देत होतो त्याला. हा. आणि तो आज बायको देखता त्याच्या माई 500ची किंमत करतो काय? म्हणून आम्ही- एकत्रीकरण काय ती दाखवतो त्याला. म्हणूनच आम्ही हे आम्हाला सहन झालं नाही म्हणून आम्ही तुमच्या मला मागे. कसं वाटायचं, जाऊ दे आपल्याला आई बाप नाही, काय एकत्र सुद्धा बारका भाऊ आहे, कुठंतरी आपल्या सुधारणा होऊन निघन. पण पोरासारखा ह्यो सुधारणा जीव करायला लावला नाही. आम्ही. शिव माझा कार्यक्रम लावायला गेला ना, मग याचा कार्यक्रम लावतो ना मी. बघा आता तुम्ही त्याच्यासाठी यांनी लेकरू बाळ होऊ दिलं नाही दोघांनी. पोरासारखा जीव लावला त्याला. आणि तो आज हे असे दिवस दाखवून तिथं खुशाल मला म्हणते धुणं धुवून घ्या, आम्ही चालले फिरायला. मोठा भाऊ म्हणजे अधिकार आहे तुमचा. तुम्हाला सांगू का, हा. मी पहिला कारभारी होतो हे तुम्हाला बी माहिती, हा. बरोबर आहे का? पण शेवटी एकत्रीकरण होतं. मला काय वाटलं, आपला बारका भाऊ आहे, याच्या बी हातात कारभार देऊन बघू. हा, बरं. ह्यो बी उद्या याला कळायला पाहिजे समाजात काय असतंय कसं असतंय. त्याच्यामुळे ह्यो हातात दिला आणि अख्खा माझ्या अंगलट आला. हा. चला तुमच्या देखता बघतो, मग ते काय त्याची गंमत बघायचा फक्त. चला, हा. चला. चल त्याचं काय तुम्हाला सांगू का, घरी का नाही बोलावलं? हे शेजारी पाजारींनी ऐकण्यापेक्षा आहे ना, इथं येरी बसा जरा कठाड्या बसा. हा, इकडे राहा. बसा काय आता येईनच तुम्हाला कळलं आता कळलं तुम्हाला काय आहे ते. इतक्या दिवसांनी सांगून सांगून थकले होते. अहो तुम्ही जर लवकर म्हणले असते ना ते एवढे डोक्यावर नसते बसले. अरे बस बस बाबा, लेकरांना पण नाही, कळालंय मी ना. एवढा काय बावळत नाही. तुला वाटतो असा दिसतो माझ्या अवतारावर जाते का काही गोष्टीच्या? नाही नाही आधी सांगितलं असत ओटणीवर आले असते तेव्हाच. बरं थांब नको लय. हे साऱ्या गावाला नसती यायची गरज पडली तुम्हाला सांगायला. तू लय नको तळतळ करू, मी एक सरपंचाला बी फोन लावतो. हा सरपंच बरोबर करते. हॅलो, हा सरपंच राजाभाऊ बोलतोय. हा घरी या ना आपल्या. हा काम आहे थोडं. हा या. हा हा चल. येत्यात काय होतं, आपल्यात बी शानसुरत माणूस पाहिजे. हा, मग तेच बरोबर. ना. म्हणजे सरपंचाला सगळं माहिती, हम्म. मी काय केलंय काय नाही केलंय ही तपल्या तोंडाने त्यांना म्हणजे सांगायचीच गरज नाही ना. हा. आणि काय होतं, उद्या लय भावात मारामाऱ्या दोन्या करण्यापेक्षा आपलं सविस्तर मिठी त्यांची. हा, बरोबर. बरोबर आहे का? आणि मारामारी आपल्याला करायचंच नाही. नाही काय होतं, सगळे आपल्यासारखी असं तुला वाटतं का? मारामाऱ्या केल्यावर एवढं मागं जीव लावलेला त्याचा उपयोग होत नाही, आपण ती करणार नाही. हा. पण तुम्हाला नाही वाटत का काय काय ठिकाणी होत नाही का या घटना? होत्यात. हा, होत्या तो पण कसं जस त्याचा समज पण आहे. प्रतिष्ठित हा, असं होतं. माणसाला समोर पण घेऊन कसं होतं, केल्यावर फरक आपण पडतो. लय बोलण्यापेक्षा सरपंच 2 शब्दात कार्यक्रम. हा त्याच्यासाठी महत्वाचं. भांडण तंडण नको, कारण आम्ही लय लहानपणचं त्याला सांभाळलेलं आहे. गोडीत तुकडा पाडून टाक. हा हा. हे खरंय. आले काय रे कशाला बोलवलं? कशाला बोलावलं इकडे सर? हा काय काय बोलावलं म्हणजे? हा? अरे बापरे येडा फेडा समजला का तो? हा? काय झालंय म्हणजे? रोबाबात परत विचारतो कशाला बोलावलं म्हणजे? तू कुठे गेला होता? मी सासरोड गेलो होतो तिकडे, तिथून फिरायला जायचं होतं 8 दिवस. फिरायला 8 दिवस इथं गडी ठेवलेला आहे का तो कामाला? रे मला एक शब्द नाही बोलायचं पुढे. असं का अचानक लगेच हे करायला लागलं? तुला वाटलं काय येडा आहे का भाऊ? गडी ठेवलाय का कामाला इथं वावरात? बरं आणि धुण्या 500 रुपयाची भांड्याला किंमत करतो. तसं नाही, मी असंच बोललो सहज. कसा बोलला? तुला काय लागते? दुःख नांगाव काढाय सांगतो का? अरे अक्षय, अरे त्यांनी काय काय केलं तुझ्यासाठी माहितीये का तुला? एक सरपंच थांबा. राम सरपंच. राम. काय झालंय राजाभाऊ? अहो सरपंच झालं काय, याला कारभारी केला. हा. मी याच्यासाठी काही नाही केलं. मला माहिती. बरोबर आहे, तुम्हाला सगळं माहिती. हा आज यांनी वावरात काम करीत होतो, जरा दुःख अंगाला थोडस कणकण आली. बर. याला म्हणलं अरे मला 500 रुपये दे दवाखान्यात. हा. शो काय म्हणावं सरपंच? काय? अंगाव काढायचं दुखणं, पैसे आहेत का? अरे आतापर्यंत ते कारभारी होते, तू जेव्हा नोकरी लागला मॅनेजर झाला त्यांना एवढा आनंद झाला, त्यांनी अख्ख्या गावाला पेढे वाटले. पण सरपंच तुम्हाला माहिती याच्यासाठी आम्ही लेकरू बाळ होऊन दिलं नाही. ते म्हणले मला नको. सांगण्याची गरज नाही, सगळं असं- मला माहिती. हा अरे त्यांनी कित्येक वेळा उसने पैसे आणले, तुझं शिक्षण चालू होतं, फी भरायला याला त्याला, आणि कुठं पट्ट्या आल्या का कांद्याच्या कशाच्या, मग आणून द्यायची. हा लाज वाटते का तुला? आणि याला कारभारी करून ठेवलाय तुम्ही तिकडे मॅनेजर कंपनीचा. पण घरची त्याला अक्कल नाही की ते काय त्याच्या गळ्यात काय डाग, हिच्या गळ्यात काय डाग, हा? तुमचे कपडे फाटले, तिच्या ही बघा ना. तिच्या गळ्यात 2 मणी. लाज वाटते का तुला? अरे थोरले भाऊजाई म्हणजे आई समान असते, आलं का लक्षात?
ठरला भाऊ म्हणजे वडला समान असतो. आई वडील तर वारले तुमचे. हा लाज वाटते का तुला? कारभारी करून ठेवला. एक काम करा, सगळं काही माझ्या लक्षात आलंय आता, बर का? मी सांगतोय तसं, बर. बर का? त्याला वाटतं माझ्या हातात त्याला की 1.5 लाख काहीतरी पगार आहे. 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला. हाय, असं करायचं. मी या माताचा आहे. आता तुमचं एकत्र कुटुंब नको, नाही हा, बरोबर. जमणारही नाही. त्याला वाटतं माझ्या हातात पैसा पाणी येतो. हा. हा सर, पण बघा तो. मला एक सांगायचंय तुम्हाला, ऐका ना, माझं ऐका. मग तुम्हाला कसा निर्णय घ्यायचा तसा घ्या. हा. ह्याच्या शिक्षणाला पूर्ण टोटल खर्च हा. 75 लाख हा. 450 रुपये याच्या बापरे. शिक्षणाचा खर्च आहे टोटल. लिहून मग ठेवलाय. त्याच्या हा माझ्याकडे वही हा, आहे. मग. याला वाटलं हे काय गाबाळ आहे आपलं, चाललंय चाललंय हातात दिलंय. अरे एवढं सोपं नाही. एक काम करायचं, हा. तर त्याच्यातलं मी म्हणतो राजा भाऊ, शेतीतलं काही उत्पन्न आलेलं किंवा काय, बर का? हा, जसं बरोबर काय आहे. त्याच्या वाटेत हा जातं हा बरोबर. हा हा. त्यातले 75 लाख आहेत ना, वरचे 5 लाख काय वरचे द्या सोडून, 70 लाख. तू 35 लाख रुपये कर्ज काढ तुझ्या नावावर कंपनीतून किंवा काही कर. शांत बस. 35 लाख त्यांना द्यायचे. पहिला विषय हा. आलं का तुमच्या लक्षात? बरोबर आहे. ते घर झाले 2 आणि हा, तुम्ही आम्ही कोण? बरोबर हा, आहे. त्याच्यापेक्षा ना विभक्त राहा. हा, आणि तू 35 लाख द्यायचे. आणि शेती जी आहे ना, तर शेती तू रिटायर होईपर्यंत, लक्षात आलं का तुझ्या? ते खातीन. तुला लहानचा मोठा केलाय, सांभाळ केलाय, त्याच्यानंतर शिक्षण केलंय. हा, शेतीत ते खातीन आणि तुझा पगार तू घ्यायचा. तू तिकडे त्या पगाराच्या याच्यावर बांगला बांध, गाड्या घे. हा, आणि ती गाडी एक तुम्ही घेऊन माझी गाडी उद्यापासून घरी लावायची. नाही हा. लगेच हा आजच उद्यापासून नाही, लगेच परत त्या गाडीत तो हात सुद्धा लावायचा हात नाही. सुद्धा लावायचा नाही. राजा भाऊ, हा, पण एक आहे, ते सोनं सुद्धा घे. हा ना, ते होईल ना. तुला एक निमणी आणि एक काम करा, गाडी- आताच्या आता एक चेन लगेच काढत्या गाड्यात. काढते. तुझ्या गड्यातलं काढ. देते दे. निम काढायचं ती. काढ. कायच म्हण नको, लगेच निम्मत फक्त सांगन तेवढंच कर. सगळ्या. आणि घरातले त्यांच्या लग्नाचे जे भाडे कुठे असतील ना, हिच्या आई बापात दिलेले, ते त्यांचे त्यांना नाही देऊन नाही, मला नको त्याच्यातलं काहीच नको मला. आपल्याला काही हा, नको. हा. हा. ते त्यांचे मला भांडे माहिती. कुंड त्यांचं त्यांनाच राहू द्या, अरे, आम्हाला काय तुला नको. लाज वाटायला पाहिजे. हा, चुकलं माझं इथून पुढे नाही होणार असं. जमणार नाही. आता विभक्त राहा. आता जमणार चौकीदार. सगळे काही तसं मला ते बोलता बोलता बोलले ते एकदा 2दा बर का राजा भाऊ. हा. म्हटलं जाऊ दे, चाललंय तोपर्यंत चालू दे. अहो, तो नोकरीला लागला तर पळू पळू पेढे वाटले याला, गाडी घेऊन दिली. हा? अख्ख्या गावात गाडी पेढे दिली. वाटले. हा, त्याला काय उपकार नाही आहे नाही, का? ते काय झालं याला काय वाटलं सरपंच, मला 1.5 लाख रुपये पगार जाण नाही जाण जाण नाही राहिली. जाण नाही राहिली. हा, अरे एका भावानी काय केलं होतं. घेतलं का चैन आणि ते घेतलं? पाटील ऐका, मी काय म्हणते, आता लहानचा मोठा आम्ही लेकरावानी केलाय, आता त्यांच्या अंगावरचे डाग नको आम्हाला. हा. त्यांचे त्यांनाच राहू द्या, नाही आम्ही नाही आमचे नाही, करतो. अजिबात नाही. त्यांनी काय कुठून आणले? तुम्ही नसतं शिक्षण केलं, नसतं घडवलं, कुठून आणले हे असते? 1.5 लाख कुणाच्या या जेव्हा होईल? नाही दिसत. राहू द्या ताई तुम्हाला. तू नको शहाणपणा करू आता. एखाद्याला जर हे जर असती पहिलंच दिलं असतं, अरे मला हे- केलंय तिला करा. आणि एक काम करायचं, 35 लाख द्यायचे तर, आणि ते पण 8च दिवसात. अयो, एवढे कुठून लगेच लोन मिळतंय तुम्हाला. किती काय लोन मिळतं? तुला ज्या टायमाला मला पगार आहे म्हटल्यावर मला माहिती आहे ना, ते किरकोळ आहे 35 लाख. खर्च करायला पैसे आणत होतो त्या टायमाला नाही मी विचारलं की बा हे 8 दिवसात आणि 15 देतो. आज मागितलं की तुला आजच पैसे देतो. द्यावाच लागायची, फी भरावाच लागते. हा. टायमिंग कॉलेजचे टायमिंग असतात, हे मुदत असते. मुदत. बरा मग आता आहे ना 35 लाख 8 दिवसात माझ्या हाताने द्यायचे. हा. आलं लक्षात? हा. तुमचेच फक्त भांडे कुंडे न्यायचे लग्नाची, बाकी तुम्ही तुमचं तिकडे घ्या, भाड्याने राहा. हा, आणि शेती रिटायर होईपर्यंत, रिटायर झाला का मग माझ्या हाताने वाटण्या करून निम्म्या निम्म्या. जमन सरपंच. आणि मी जर नाही राहिलो हा, तर मी कोणलाच संतोष भाऊ. हा, हा, मग माणसाचा काय भरोसा आहे त्याचा? अहो. एकमेकाला माहिती आहे. हा. काय नाही आहे की सरपंच. तिला लक्षात ठेव. आहे ना आम्ही, आहे ना साक्षीदार आहे आम्ही. हा, तुम्ही आहे मंगलताई. सरपंच तुमच्यासारखा माणूस नाही राहिलो हा शब्द तुमच्यासारख्याने वापरायचाच नाही. अहो एवढा पुण्यवान माणूस आणि कुठं जाणार आहे तो? माणसाचा काय अहो भरोसा ती लाख आहे, पण आपण म्हणायचं काय कारण नाही. तुम्ही जवळ ह्यो रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्ही वाटणी करायच तुम्ही असताना आमची. बरं. हा, काय आता वर्षाची कृपा. हा. बर, आलं लक्षात? 8 दिवसात 35 लाख पाहिजे. हा, आणि लगेच बिराट गुंडाळायचं. लगेच उद्या केलं. अजिबात जमणार नाही. एकत्र जायचं, लगेच निघायचं. बरा बिराट बरा टेम्पो टेम्पो बोला एखादा, आणि ती गाडी चावी घेऊन टाका. तुम्हाला मस्त ट्रॅक्टर चालवता येतो. हा. हा. आणि असं काय गाडी नाही. शिकता अहो, मला 6 महिने लागू दे, मी डुकडुक गावात जाईन. चला. ए, तुझा चला. आता काय रडायचे नाटक न करू आता. जा. जा घरी. हो थांबा मंगलताई, यांना जाऊ द्या. बरा बिराट बरा टेम्पो बोलून घ्या एखादा. हे माझ्याच कानावर मागं घातलं होतं त्यांनी. पण झालं असं की मी म्हटलं चाललंय बाई, कधीच कुटुंब आहे, आजच्या गावात कोणाचंच नाही राहिलं. म्हणलं आता यांचं बुकावर टिकतंय.
पण बघा तेव्हा अहो. माझी 500 रुपयाची किंमत केली. आई बाप मला आहे ना सरपंच असं झालं गावात कोणाचं नव्हतं राहिलं. आई बाप नसताना आई बाप झाले पण त्याला आई बाप किंमत झाले नाही. त्याला हा तेच त्याला दाग नाही सरपंच राहिली. मी तेच त्यांना म्हणलं पण मला वाटलं एक मागच टाकीत पण यांनी तुमच्या कानावर घातलं म्हणजे मला आता वाटलं का आता बाबा हिला यांनी- काय वाटायचं हे आपला मालक म्हणजे भाव वाटे याला काय कळतंय काय होतंय. तुमचे भांडण होत होते बघा आता या का शेनुशेनी मागं लागायची हो? अहो हे असं पाहिल्यावर माणसाला वाईट वाटतं तुम्हाला का नाही? कळतच नाही तुम्हाला आज अकलच नाही. लेकरासारखं लहानचं मोठं केलं सांभाळ केलं शिक्षण केलं ते आम्हाला किरकोळ ते समजतो तुमच्यावर रोप करायला लागले. हा. यांना दागिन्याचं काय नव्हतं वाटत पण कपडे सुद्धा त्याने का बघा ना. अहो, काय? मला तुमचं अजून मी काय देऊ शकत नव्हतो आपल्याला काय काय नाही. मी सरपंच. काय काय म्हणतो होतंय तिला देऊन टाका नाही नाही, अजिबात आणि- नाही. तिचे तिला काय कुठून आणलीत नवऱ्यानेच केली कंपनी एवढा मोठा पगार आहे कुठून आणलीत. चला चहा पाणी चला हा चला 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 चहा करते मी यांना बिराळून जातील. हा